Let us discuss the following statement. Let us discuss the following statement. If a statement is right, give the example. If is a wrong, state why. खाली विधानाची चर्चा करा. विधाने बरोबर असल्यास त्याचं उदाहरण द्या. विधान चूक असल्यास कारण सांगा. Two acute angle can make a pair of complementary angle. दोन लघुकोन परस्पराचे कोटिकोन असू शकतात. Two acute angle can make a pair of complementary angle. दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतात. Two right angle can make a pair of complementary angle. दोन काटकोन परस्पराचे कोटिकोन असू शकतात. One acute angle and one obtuse angle make a pair of complementary angle. एक लघुकोन एक विशाल कोन हे परस्परांचे कोटिकोन असू शकतात. One acute angle and one obtuse angle can make pair of the complementary angle. म्हणजे एक लघुकोन आणि एक विशाल कोन परस्पराचे कोटिकोन असू शकतात. Two acute angles can form a pair of supplementary angles. दोन लघुकोन परस्पराचे पूरककोन असू शकतात. Two acute angles can form a pair of supplementary angles. दोन लघुकोन परस्परांचे पूरककोन असू शकतात. Two right angles can form a pair of supplementary angles. दोन काटकोन परस्पराचे पूरककोन असू शकतात. Two right angles can form a pair of supplementary angles. दोन काटकोन परस्परांचे पूरककोन असू शकतात. One acute angle and one obtuse angle can form a pair of supplementary angles. एक लघुकोन व एक विशाल कोन परस्पराचे पूरककोन असू शकतात. अपोजिट रेज विरुद्ध किरण. A B C आकृती दाखवली. नेम द रेज इन दिस फिगर अलॉंग साइड. शेजारच्या आकृतीतील किरणांची नावे लिहा. नेम द ऑर्गन ऑफ द रेज. किरणाच्या आरंभबिंदूचं नाव लिहा. नेम द अँगल इन फिगर. आकृतीमधील कोनाचं नाव लिहा. त्याखाली विचारलेला प्रश्न बघा. नेम द अँगल इन फिगर अलॉंग साइड. नेम द रेज वेअर ऑर्गन इज अ पॉइंट बी. शेजारच्या आकृतीत कोणाचं नाव लिहा. आकृतीत बी हा आरंभबिंदू असलेल्या किरणाचं नाव लिहा. म्हणजे आपल्याला वरील इन द फिगर फर्स्ट रे बी सी अँड रे बी ए मीट टू फ्रॉम अँड obtuse अँगल वाईल इन फिगर. म्हणजे आकृतीमध्ये किरण बी सी म्हणजे हा किरण बी सी आणि बी ए मिळून एक विशाल कोन होतो. एक काय होतोय विशाल कोन. बी सी आणि बी ए मिळून काय झाला विशाल कोन तयार होतो. किरण बी सी व किरण बी ए मिळून सरळ कोन होतो. रे बी सी अँड रे बी ए मीट टू फ्रॉम अ स्ट्रेट अँगल अँड वी गेट अ स्ट्रेट लाईन. किरण बी सी अँड बी ए मिळून सरळ कोन होतो व सरळ रेषा मिळते. हिअर रे बी सी अँड रे बी ए आर अपोजिट रेज. इथं किरण बी सी आणि बी ए एकमेकाचे विरुद्ध किरण आहेत. बघा बी सी आणि बी ए हे एकमेकाचे कसले आहेत विरुद्ध किरण सुद्धा आहेत. Two rays which have the common organ and from a straight line are said to be opposite ray. ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. Two rays which have common organ and from a straight line are said to be opposite rays. ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू हा सामायिक असतो. इथं बघा हा सामायिक आहे. बी सी एन बी ए आणि बी ए आणि बी सी. इथं सुद्धा ज्या ही दोन किरण आहेत बी सी आणि बी ए. टू रेज विच हॅव द कॉमन ऑर्गन अँड फ्रॉम द स्ट्रेट लाईन आर सेड टू बी द ऑपोजिट रेज. ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. आपण प्रॅक्टिस सेट नंबर 18 बघू. क्वेश्चन नंबर 1. नेम द पेयर्स ऑफ द अपोजिट रेज इन दिस गिवन फिगर. शेजारल्या आकृतीत विरुद्ध किरणांची नावे लिहा. क्वेश्चन नंबर फर्स्ट वाचतोय. नेम द पेयर्स ऑफ अपोजिट रेज इन दिस गिवन फिगर. शेजारच्या आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा.
रे पी एल अँड रे पी एम. बघा, रे पी एल अँड पी एम. हा पी एम आहे आणि हा पी एल आहे. सुरुवात आरंभ बिंदू पी आहे. पी एल पी एम एकमेकाच्या विरुद्ध. परत असतो पी एन अँड पी टी. नेम द अपोजिट रेज इन दिस फिगर. एकमेकाचे विरुद्ध. आपल्याला तिथं सांगितलं, व्याख्या काय सांगते बघा. इन द रेज विच हॅव द कॉमन ऑर्गन अँड फ्रॉम द स्ट्रेट लाईन आर सेट टू अपोजिट रेज. ज्या दोन किरणांच्या रंगबिंदू सामायिक असतो त्या किरणांनी एक रेषा तयार होते. त्या किरणांना परस्पराचे विरुद्ध किरण म्हणतात. हा विरुद्ध आहे की हा किरण आहे पूर्ण. इथून हा मध्यबिंदू पी एल पी एम पी एन पी टी. रे पी एल अँड रे पी एम, रे पी एन अँड रे पी टी असे एकमेकाचे विरुद्ध आहेत. क्वेश्चन नंबर 2 बघू. आर द रेज पी एम अँड पी टी अपोजिट रेज? यस. आर पी एम अँड पी टी अपोजिट रेज आहेत का? नो. नो. पी एम अँड पी टी, रे पी टी आर नॉट अपोजिट रेज. आहेत का? पी एम अँड पी टी. इकडं पी टी आहे, इकडं पी एम आहे. सरळ पाहिजेत, एकाच रेषेत एकमेकाच्या विरुद्ध. ते अपोजिट रे असतात. हे अपोजिट आहे का? नाही. रिझन काय त्याचं? रे पी एम अँड पी टी डू नॉट फ्रॉम अ लेन. ते एकमेकाच्या सरळ रेषेत नाहीत. ते एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्पर. आपण ज्या दोन किरणांनी रंभबिंदू सामायिक, म्हणजेच आपल्याला म्हटलंय तिथं वाक्य आहे टू रेज विच हॅव द कॉमन ऑर्गन अँड फ्रॉम अ स्ट्रेट लाईन आर सेट टू अपोजिट रेज. त्याची व्याख्या, ज्या दोन किरणांचा रंभबिंदू सामायिक असतो त्या किरणांनी एक रेषा तयार होते. त्या किरणांना परस्पर विरुद्ध किरण म्हणतात. त्यामुळं ती पी एम अँड पी टी होऊ शकत नाहीत. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट डे.